निरपेक्ष शून्य म्हणून किती अंश सेल्सिअस असते? वजा 273. टेप रेकॉर्डरच्या टेपवर कशाचा थर असतो? परमॅग्नेटिक पावडर. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? फ्रान्सिस बेकन यांना. विज्ञानाचे वैशिष्ट्य कोणते? वस्तुनिष्ठता. वैज्ञानिक पद्धतीत समस्येच्या मांडणीनंतर लगेच येणारी अवस्था कोणती? माहिती संकलन. पर्यावरण संरक्षणाच्या कारणावरून कोणत्या प्रकल्पाचे काम 1983 मध्ये थांबविले? सायलेंट व्हॅली प्रकल्प. एड्सच्या रुग्णांना दिले जाणारे समुपदेशन हे समाजकार्याच्या कोणत्या सेवेचा भाग आहे? उत्तर वैद्यकीय आणि मानसोपचारीय समाजकार्य. कोणाचा अनुवंश तंतोतंत सारखा असतो? एकबीज जुळी. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? मिथेन. लेप्रोस्कोपी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? उत्तर कुटुंब नियोजन. पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात? व्हॅसेक्टॉमी. मधुमेह हा रोग कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? इन्सुलिन. झाडाचं वय कशावरून ठरवितात? झाडाच्या खोडावरील वर्तुळावरून झाडाचं वय ठरवता येतं. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते? 33. श्रमप्रधान काम करणाऱ्या मजुरास दर दिवशी किती उष्मांक देणारं अन्न आवश्यक आहे? 3600 किलो कॅलरीज. माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? 23 जोड्या. पाण्यापैकी अत्युत्तम विद्युतवाहक कोणता? खारं पाणी. हवेच्या प्रदूषणास जबाबदार असलेला वायू कोणता? कार्बन मोनॉक्साईड. अणुभट्टीच्या शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या काड्यांचा उपयोग होतो? कॅडमियम. कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो? 5 जून. एक्स-रेचा शोध कोणी लावला? रॉट जेन यांनी. अन्नसाखळीत कोणता घटक अधिक महत्त्वपूर्ण आहे? वरच्या टोकांचे प्राणी भक्षक. एका बंद खोलीत शीतकपाट चालू अवस्थेत दार उघडे ठेवून काही वेळ चालू ठेवल्याने खोलीच्या तापमानात काय फरक पडतो? वाढ होईल. श्रमिकांची कार्यक्षमता कोणत्या हवेत अधिक असते? थंड हवेत. सिनेमा पाहण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? डोळे आणि मेंदू यांचे सहचार्य. शीतकरणासाठी कोणता वायू उपयोगी पडतो? क्रिऑन. हृदयक्रिया बंद पडली असता कोणता प्रथमोपचार करतात? छातीवर मसाज करणे. पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो? नेहमीच 100 सेंटीग्रेड. कोणत्या काळात सरपटणाऱ्या प्राण्याचे पृथ्वीवर वर्चस्व होते? ज्युरॅसिक. केक आणि पाव यांसारखे पदार्थ हलके आणि सच्छिद्र बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात? सोडियम बायकार्बोनेट या रसायनाचा. जलसाठा योजनेतील दलदलीत जमिनीतील क्युलेक्स डासांमुळे कोणता रोग पसरतो? उत्तर आहे हत्ती पाय रोग. कोवळ्या उन्हामुळे त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? ड जीवनसत्व. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? H2O. वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? नायट्रोजन. कोणता डास चावल्याने मलेरियाचा प्रसार होतो? क्युलेक्स. GSM, CDMA या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? मोबाईल फोनशी. टेलिफोनचा शोध कोणी लावला? ग्रॅहम बेल यांनी. तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर पडतो? गहू. द्राक्षाच्या मण्याचा आकार वाढविण्यासाठी कोणते द्रावण वापरले जातात? जिब्रॅलिक ॲसिड. हिपॅटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? यकृत. निरोगी माणसाच्या हृदयाचे एका मिनिटास किती ठोके पडतात? उत्तर आहे 72 ठोके. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? जीवनसत्व ब. नागाच्या विषाचा उपयोग करून तयार केलेला खात्रीलायक रस कशाविरुद्ध परिणामकारक आहे? घटसर्प. द्रव इंधनाचं ज्वलन होताना कोणत्या ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत होतं? रासायनिक ऊर्जेत. ॲथ्रॉक्स हा रोग कशामुळे होतो? ॲथ्रॉक्स हा रोग बॅसिलियन अँथ्रेसिस यामुळे होतो. कोणत्या पिगमेंट अर्थात रंगद्रव्यामुळे फळामध्ये लाल रंग होतात? उत्तर आहे लायकोपीन. सोडियम हायपोक्लोराईड 500 ppm ची प्रक्रिया कशासाठी मदत करते? ही प्रक्रिया ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होतं? ध्वनी ऊर्जेमध्ये. मोटारगाडी आणि विद्युत शक्ती उद्योग आणि वाहनाच्या धुरातून निघणाऱ्या नायट्रस ऑक्साईड या वायूमुळे कोणता परिणाम होतो? या वायूंमुळे त्वचेचा कर्करोग होण्याची संभावना असते. सजीवांच्या सभोवतालच्या वातावरणाशी असलेल्या नात्यांचा अभ्यास प्रांत म्हणजे काय? परिसंस्था. भारतात नैसर्गिक वायू अर्थात नॅचरल गॅस सर्वात जास्त कोठे मिळतो? मुंबई हाय या ठिकाणी.
दूध आणि अन्न तयार करण्याच्या भांड्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणतं रसायन जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं जातं? हायड्रोजन पेरॉक्साईड. प्रदूषणाचे नैसर्गिक कारण कोणते? वणवा किंवा ज्वालामुखी. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे? रिक्टर स्केल. फळाचे रस आणि सरबत टिकविण्यासाठी कोणता रासायनिक पदार्थ प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरतात? सोडियम बेन्झोएट. कोणत्या शास्त्रज्ञाने सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत मांडलाय. माशांच्या तळ्यात वनस्पती शेवाळाचं उत्पादन करण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश यांचं किती प्रमाण असतं? यांचं प्रमाण असतं 8:4:2. क्रिया आणि रतिक्रिया समसमान आणि विरुद्ध दिशेने असताना कोणता नियम कथन करतो? न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम. मात्यापित्यातील वर्चस्वात गुणधर्माचा अंश किती सर्वसाधारणपणे त्यांच्या पुढील संततीत संक्रमित होतो त्याला काय म्हणतात? याला म्हणतात अनुवांशिकता. ध्वनी पातळी कशामध्ये मोजतात? डेसिबलमध्ये. कोणत्या प्रक्रियेमध्ये पृथ्वीचे अंदाजे वय काढणे शक्य आहे? कार्बन डेटिंग या पद्धतीमध्ये. कोणत्या प्रक्रियेमध्ये फलनाशिवाय गर्भनिर्मिती होते? पार्थेनिजेन्सिसमध्ये. श्रव्यातील अर्थात अल्ट्रासायनिक तरंग हे काय आहे? म्हणजेच आपल्याला अभाव्य आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगती शहरी भागात कोणते प्रदूषण वाढवते? पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषण. खालीलपैकी कोणता जैविक घटक जमिनीतून आणि बियाण्यापासून उद्भवणाऱ्या पिकाच्या रोगाचे उदाहरणार्थ मूळ कुजव्या, रोपे कोळमडणे इत्यादी नियंत्रण करण्यासाठी वापरतात? हा घटक आहे ट्रायकोडर्मा. सर्वसाधारणपणे फळे किती किलो कॅलरीज ऊर्जा पुरवितात? 17 ते 315 किलो कॅलरीज. कोणत्या शास्त्रज्ञाने जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? चार्ल्स डार्विन यांनी. आरोग्याच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आरोग्यश्री नावाची नवीन योजना कोणत्या बँकेने सुरू केली आहे? ही बँक आहे PNB. अनुवांशिक गुणधर्माचे वाहक कोणते? जनुक. गामा किरणांचा वापर कशासाठी करतात? गामा किरणांचा वापर कीड नियंत्रण, खाद्यपदार्थ निर्जंतुकीकरण, कर्करोग निवारणाच्या उपचार पद्धतीमध्ये होतो. कशाच्या वापरामुळे रक्तहीन शस्त्रक्रिया करणं शक्य झालं आहे? लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं. ऑप्टिकल फायबरचे कार्यतत्व कोणते आहे? संपूर्ण अंतर्गत परावर्तन. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? न्यूक्लिय बल. कमी तापमानावर जर एक पदार्थ सावकाश थंड केला तर त्याचा विद्युत रोध जर 0 झाला तर त्या पदार्थास काय म्हणतात? अतिसंवाहक. एखाद्या खोलीतील ध्वनीचा स्रोत बंद केल्यानंतरही तेथे जे ध्वनीचे अस्तित्व असते त्याला काय म्हणतात? प्रतिध्वनी. प्रारण निर्जंतुकीकरण ही प्रक्रिया म्हणजे काय? सूक्ष्मजीवांचा नाश करणे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना 1921 कशासाठी नोबेल पुरस्कार मिळाला? अल्बर्ट आइन्स्टाईन यांना 1921 प्रकाश विद्युत परिणामासाठी नोबेल पुरस्कार मिळाला. कांदे आणि बटाटे यांच्या परीक्षण आणि साठवणुकीसाठी कशाचा वापर केला जातो? किरणोत्सारी समस्थानिकेंचा. कोणता रंग आकाशातील इंद्रधनुष्यात नसतो? उत्तर आहे काळा रंग. बॅरोमीटरचा उपयोग काय मोजण्यासाठी करतात? उत्तर वातावरणाचा दाब. कांद्याच्या कंदामध्ये कुठला घटक असल्यामुळे कांद्याचा तिखटपणा वाढतो? उत्तर आहे सल्फर. कोणता पदार्थ अधिक असल्यामुळे कोवळ्या दुधात अर्थात चिकामध्ये उष्णता दिल्यामुळे घट्ट बनते? तो घटक आहे प्रोटीन. आण्विक चाचणीत निर्माण होणारा कोणता किरणोत्सर्गी घटक वनस्पतीद्वारे अन्नसाखळीतून सर्वत्र पसरतो? उत्तर आहे स्ट्राशियम. राष्ट्रीय अस्थिरोग विकलांग संस्था कुठे आहे? ही संस्था आहे कोलकाता इथं. कोणत्या वर्षी भारतात विज्ञान तंत्रज्ञान विभाग स्थापन करण्यात आला? 1971 भारतात विज्ञान तंत्रज्ञान विभाग स्थापन करण्यात आला. लेप्रोस्कोपी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? ही संज्ञा आहे कुटुंब नियोजनाशी संबंधित. सर्वसाधारण तापमानास ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? 340 मीटर पर सेकंद. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थ कोणत्या किरणांनी उद्दीपित केले असतात? गॅमा किरणांनी.
कक्ष तापमानाला ब्रोमीन हा अधातू कोणत्या स्वरूपात आढळतो? द्रवरूप स्वरूपात. क्षय रोगजीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? रॉबर्ट काक यांनी. फॉस्फरस पेटॅक्साईडचा रंग कसा असतो? पांढरा. कशाच्या अभावाने रक्ताशय होतो? लोहाच्या अभावाने. ब्रेन ड्रेन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? कुशल व्यावसायिकांचं देशाबाहेरचं स्थलांतर. विज्ञान म्हणजे निसर्ग घटनातील संबंधाच्या आणि ते संबंध स्पष्ट करणाऱ्या संकल्पनांच्या वस्तुनिष्ठ अभ्यास अशी विज्ञानाची व्याख्या कोणी केली आहे? ही व्याख्या W.C. डॅम्पियर यांनी केलेली आहे. किरणोत्सार अणूमधून बीटा किरणांचे निर्गमन झाल्यास अणूचा अणुअंकात काय फरक पडतो? अणुअंक 1 ने वाढतो. ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशानं डिसेंबर 1997मध्ये कोणत्या ठिकाणी क्योटो करार आणि सह्या करण्यात आल्या? जपान या ठिकाणी. दुधी काच तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात? टिन ऑक्साईडचा. बॅटरी विद्युत पथात जोडली जाते तेव्हा कोणत्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत होतं? यावेळेस रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं. भारतातून देवी या रोगाचं निर्मूलन कोणत्या वर्षी झालं? 1976 या वर्षी. पूर्वग्रह दूषित समज आणि अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध केलेलं बंड म्हणजे विज्ञान होय, ही व्याख्या कोणी केली? ही व्याख्या फ्रान्सिस बेकन यांनी केली. किरणोत्सारी अणूमधून अल्फा कणाचे निर्गमन झाल्यास काय परिणाम होतो? त्यांचे अणुवस्तुमानांक आणि अणुअंक दोहामध्ये घट होते. अश्वशक्ती हे कोणत्या पद्धतीतील शक्तीचं एकक आहे? CGS आणि SI या दोन्ही पद्धतीचं. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? एंटॉमॉलॉजी. कोणता रोग पाण्यापासून होत नाही? ॲब्डियाटिस. पाण्यापासून होणारे रोग कोणते? कॉलरा, विषमज्वर, डिसेंट्री. कोणती इंद्रिय संस्था शरीराचा तोल सांभाळते? अनुमस्तिष्क. वाईनमधील कोणत्या घटक द्रव्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं? पॉलिफिनॉल या द्रव्यामुळे. थायरम हे काय आहे? थायरम हे जीवाणू संवर्धक आहे. पक्ष्यांना विशेषतः कोंबड्यांमध्ये होणारा बर्ड फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? बर्ड फ्लू हा रोग N1H5 या विषाणूमुळे होतो. मज्जासंस्था आणि त्यांच्या विकारांचा अभ्यास याला काय म्हणतात? न्यूरोलॉजी. अल्ट्रासोनिक स्कॅनिंग या तंत्राचा उपयोग करून खात्रीने आणि प्रभावीपणे कोणत्या रोगाचे निदान करता येते? शरीरातील गाठी. एखाद्या पदार्थाची भर घालून वाढ केली जाते त्यावेळी त्या पदार्थाची कोणती गुणवत्ता बदलत नाही? घनता. कोणत्या गॅसच्या शीतकरणासाठी उपयोग केला जातो? अमोनिया या गॅसचा. मानवी शरीराचं तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती? हायपोथॅलमस. होमिओपॅथीचा जनक कोण? चार्ल्स डार्विन. भारतीय समाजाच्या आधुनिकीकरण प्रक्रियेतील एक अडथळा कोणता आहे? अडथळा आहे प्रचंड लोकसंख्येचा. वीज तुटवड्यावर उपाय म्हणून वीज बचतीसाठी कोणत्या प्रकारचे दिवे वापरण्याची शिफारस केली जाते? CFL. हायडोब्राथम कशाचा प्रकार आहे? जीवाणूचा. प्रामुख्याने कोंबड्यामधील राणीखेत हा रोग कशामुळे उद्भवतो? राणीखेत हा रोग कोंबड्यांमध्ये विषाणूमुळे उद्भवतो. न्यूटनाचा गुरुत्वाकर्षण नियम म्हणजे काय होय? उपपत्ती म्हणजेच न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणता? 28 फेब्रुवारी. खालीलपैकी स्वयंपोषी गटात कोण असेल? शेवाळ. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असेल? धन माध्यमात. किरणोत्साराचा शोध कोणी लावला? हेनरी बेनक्वेरेल यांनी. ॲस्कॉर्बिक ॲसिड कोणत्या फळात सर्वाधिक असते? निंबू या फळात. जैविक पर्यावरणाच्या संतुलनासाठी कोणती संस्था प्रयत्न करते? युनेस्को. कोणता रोग भारतातून हद्दपार झाला आहे? देवी हा रोग. भविष्यातील इंधनाचा उत्तम पर्याय कोणता? हायड्रोजन. सर्व पक्ष्यांना पंख असतात हे कशाचं उदाहरण आहे? हे निरपवाद अनुभव याचं उदाहरण आहे. कोळशाच्या ज्वलनातून कोणता वायू मुक्त होतो? कार्बन मोनॉक्साईड. शरीरात दडविलेल्या सोन्याचा कोणत्या किरणाच्या सहाय्याने शोध घेतला जातो? क्ष किरणांच्या. अनुवांशिकता सिद्धांत कोणी मांडला? मेंडेल यांनी.
अल्ट्राव्हायलंट किरणांचा शोधक कोण आहे? ओझोन वायू. देशात जळण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेपैकी किती गरज लाकडाद्वारे भागविली जाते? 67%. कोणत्या वनस्पती वाढीला पर्यावरणाचा विरोध आहे? निलगिरी या वनस्पतींना. ग्रीनहाऊस इफेक्टला कोणता वायू जबाबदार आहे? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ज्यामध्ये ऑक्सिजन नाही. ऊर्जेचा सहज स्रोत कोणता? सूर्य. अजीवनसत्वाच्या आधिक्यामुळे मानवी शरीरावर कोणता प्रभाव पडतो? यामुळे मनाचा चिडचिडेपणा होतो. कॅन्सरच्या नियंत्रणाखाली कोणत्या विषाचा वापर संशोधकांनी शोधला आहे? आर्सेनिक. क्लोरिनेशन ह्या प्रक्रियेत काय होतं? अशुद्ध पाण्यात अल्प प्रमाणात क्लोरीन मिसळला जातो. नागार्जुन यांनी रसायनशास्त्रावर लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ अथवा पुस्तक कोणतं? रस रत्नाकार. कोणतं संयोग आम्ल वर्गासाठी कारणीभूत आहे? सल्फर डायऑक्साईड अर्थात SO2. नजीकच्या भविष्यकाळात खालीलपैकी कोणत्या एका इंधनाचा वापर खूप जास्त प्रमाणावर होण्याची शक्यता आहे? हायड्रोजन. भारतातील सर्वात मोठी अपारंपरिक ऊर्जा कोणती? सौर शक्ती. इसवी सन 1984 या वर्षी भोपाळच्या युनियन कार्बाइड या कारखान्यात कोणत्या विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक प्राणास मुकले होते? हा वायू होता मिथेल आयसोसायनाइट. सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या घटांना काय म्हणतात? सौर घट. क्रायजेनिक्स ही वैज्ञानिक संज्ञा कशाशी संबंधित आहे? ही संज्ञा निरपेक्ष शून्य तापमान मिळविण्याशी संबंधित आहे. जैविक वायूत कोणत्या वायूचं मिश्रण असतं? मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन या वायूंचं. जीवरसायन प्रक्रिया प्रकाश संश्लेषण अर्थात फोटोसिंथेटिक यामध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं? अन्न साखळी चक्रामध्ये. जे विद्युत वाहक विद्युत प्रवाहामुळे तापत नाहीत त्यांना काय म्हणतात? अतिजलद वाहक अर्थात सुपर कंडक्टर. कोणत्या जीवनसत्वाचा प्रजनन क्रिया आणि फलन क्रियासाठी उपयोग होतो? ई जीवनसत्वाचा. शार्क लिव्हर ऑइलमध्ये कोणती जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात? जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड. रिस्प्रेप्राइन या औषधाचा उपयोग कशासाठी करतात? वेदना नाशक म्हणून. एड्सवर दिली जाणारी प्रचलित औषधे कोणती? नोनॅक्झिनॉल 9. फ्लुरोसंट ट्यूबमध्ये कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो? मर्क्युरी, फेपर आणि ऑर्गान या पदार्थाचा. पेंडलूमची घड्याळ चंद्रावर घेऊन गेल्यास काय होईल? तिची गती कमी होईल. मानवी त्वचा इजा न होता जास्तीत जास्त किती तापमान सहन करू शकते? 40 अंश सेल्सिअस. खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात? भुईमूग. पचनक्रिया प्रामुख्याने कशामुळे होत असते? लहान आतड्यांमध्ये. ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असतं? अंडी. झोपेत माणसाच्या रक्तदाबात काय बदल होतो? संतुलित राहतो. क जीवनसत्वाचं दुसरं नाव कोणतं? ॲस्कॉर्बिक ॲसिड. टायफॉइड या आजारात खालीलपैकी कोणतं औषध दिलं जातं? क्लोरोमायसिन. श्रमप्रधान काम करणाऱ्या मजुरास दर दिवशी खालीलपैकी किती उष्मांक देणारे अन्न आवश्यक आहे? 3600. कोणत्या जीवाणूपासून कॉलरा हा रोग होतो? फिब्रिओ कॉलरी. प्रौढ बेंडकास कोणता अवयव नसतो? मान. तांबड्या पेशी कोठे तयार होतात? अस्थिमज्जेत. गव्हामध्ये कोणतं प्रथिन असतं? ग्लुकोटीन. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट बनतात? ड जीवनसत्व. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा भार किती? 15.994. स्पायरोगायरा हे हिरव्या रंगाचं शेवाळ असून ते स्वयंपोषी असतं की परपोषी असतं? उत्तर स्वयंपोषी. कोणता रोग संसर्गजन्य आहे? कॉलरा. 1 सेंटीमीटर लांबीच्या अंतरामध्ये पाण्याचे किती रेणू व्यवस्थित बसू शकतात? 40 दशलक्ष. बेंडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? उभयचर. लाळेतील टायलिंगची प्रक्रिया पदार्थांवर होऊन काय तयार होतं? माल्टोज. कोणता प्राणी उष्ण रक्ताचा आहे? देव मासा. पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशात होतं?
अमिनो अम्लात. आइन्स्टाईन ऊर्जा समीकरण कशाचा संबंध दर्शविते? ऊर्जा, वस्तुमान आणि प्रकाशाचा वेग. खालीलपैकी कोणते कवक हे उपयुक्त कवक आहे? पेनिसिलिन. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. खालीलपैकी कोणते भूमिगत खोड होय? सुरण. अर्भक, लहान मुले यांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण किती असतं? 75%. स्नायूंमध्ये कोणते महत्त्वाचे लोहयुक्त प्रथिन असतं? मायोग्लोबिन. जीवनसत्व B12 खालीलपैकी कोणत्या फळात सर्वाधिक प्रमाणात असतं? सफरचंद. ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमुख कारण कोणते? जंगल नष्ट होणे. जसजसे वर जाल तसतसा वातावरणाच्या दाबात काय परिणाम होईल? वातावरण घटत जातं. सूर्याची उष्णता पृथ्वीवरती कशी पोहोचते? विकिरणाने. अणूच्या संरचनेचा अभ्यास सर्वप्रथम कोणाला देण्यात आला? नील बोर यांना. गाजरामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? जीवनसत्व अ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा खूप मोठा आहे. पण हेही तितकंच खरं आहे की सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी आणि मराठी व्याकरण, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यापेक्षा वेगळं फारसं काही स्पर्धा परीक्षांमध्ये नसतंच. वाचण्यापेक्षा ऐकणं आपल्याला जरा मजेशीर वाटतं नाही का? म्हणूनच आम्ही स्पर्धा परीक्षेची ही ऑडिओ सीडी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. पण वाचन अजिबातच बंद करायचं असं नाही. वेळ मिळेल तेव्हा ही सीडी आपण वारंवार ऐका. विद्यार्थी मित्रांनो, एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नसते. करिअर घडवण्याच्या दृष्टीने आपल्या हाताशी असलेल्या वेळेचा सदुपयोग करा, कारण हीच वेळ तुमचं भवितव्य ठरवणारी आहे, तुमची दिशा ठरवणारी आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे आळस आणि गरजेपेक्षा जास्त आराम हे विद्यार्थी दशेतले 2 सर्वात मोठे शत्रू. आज या शत्रूंना आपण जवळ घ्याल तर पुढचा काळ हा अतिशय कठीण असणार आहे. लक्षात ठेवा, आज जर आपण मेहनत घेतली तर पुढे मेहनतीचं फळ हे चांगलंच असणार आहे, यावर विश्वास ठेवा. आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली असेल तर उत्तमच, आणि सुरुवात केली नसेल आणि सरकारी नोकरी हवी असेल तर लगेच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाला लागा. हा अभ्यासक्रम जेवढ्या लवकर आपण हाती घ्याल तेवढं चांगलंच. नाहीतर काही विद्यार्थी मित्र 12वी झाल्याबरोबर विचार करतात की आपण फर्स्ट इयरपासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागणार. फर्स्ट इयरमध्ये गेल्यावर म्हणतात पुढच्या वर्षापासून. असं करता करता ग्रॅज्युएशन ही होऊन जातं. सांगायचा मुद्दा असा की आज उद्या करता करता एज बारच्या बाउंड्रीपर्यंत पोहोचलेले विद्यार्थी आपण बघतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची एक डेडलाईन तयार करा, वेळेचं उत्तम नियोजन करा आणि मनाशी निश्चय करा की मला एवढ्या दिवसात स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंच, आणि त्या दृष्टीने पावले टाका. आपल्या वाटचालीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, या ऑडिओमध्ये काही चुका असण्याची शक्यता आम्ही नाकारत नाही. आपल्या निदर्शनास अशा चुका आल्यास आम्हाला जरूर कळवा, जेणेकरून पुढील ऑडिओ सीडीमध्ये अशा चुका टाळता येतील. तसेच आपला अभिप्राय देखील आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने किंवा इतर अजून कुठल्या विषयाबद्दल आपल्याला ऑडिओ स्वरूपातील माहिती हवी असल्यास आम्हाला कळवा. संपर्क अतुल काळे, मेलडी मेकर्स, सिव्हिल लाईन, वाशिम. मोबाईल नंबर 9881 189060.